विद्यार्थी मित्रांनो, AG फॉर लर्न या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे पुनश्च स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीच्या विषय गणिताच्या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत आणि ते प्रकरण म्हणजे संख्याज्ञान. संख्याज्ञान म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला नंबर वर्क असं म्हणतो. तर संख्याज्ञानामध्ये अगोदर संख्या त्यांची सुरुवात कशी झाली ते आपल्याला पाहायचं आहे. ज्यावेळेस मनुष्य जंगलामध्ये राहत असायचा, जंगलामध्ये राहत असताना त्या ठिकाणी त्याच्या सोबतीला असणारे इतर मनुष्य असतील किंवा त्याच्यासोबत असणारे गुरं असतील किंवा त्याच्यासोबती निसर्गामध्ये आढळून येणाऱ्या काही वस्तू असतील, त्यांची मोजदाद कशी केली जाईल त्यासाठी ज्या संख्या वापरल्या त्यांनाच आपण मोजसंख्या असं म्हणतो. आणि परत निसर्गाच्या सानिध्यात असताना ह्या संख्यांच्या ज्ञानाविषयी त्याला माहिती झाली आणि संख्यांविषयीचा विकास मानवाचा त्या ठिकाणी झाला, म्हणून या संख्यांना नैसर्गिक संख्या असं देखील म्हणतात. आता प्रत्येक भाषेची विशिष्ट अशी लिपी असते आणि त्या लिपीनुसार अंक आणि अक्षरं वापरले जातात. जसं या ठिकाणी आपण मोजसंख्यांना अशी नावं दिलेली आहेत: 1, 2, 3. या लिपीमध्ये आपण ती संख्या लिहित असतो. मग या लिपीला हे जे संख्या आपण लिहिलेल्या आहेत या संख्यांसाठी चिन्हे वापरली गेली आणि ती चिन्हे आपण अशा पद्धतीने वापरतो: 1, 2, 3. हीच संख्याचिन्हे आपण या लिपीसाठी वापरतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या भाषा ह्या बोलल्या जातात. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि त्यानुसार त्या लिपीनुसार अंक आणि अक्षरं वापरले जातात. आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात राहतो म्हणून देवनागरी संख्याचिन्हे म्हणजेच मराठी संख्यांचा अशा पद्धतीने वापर करत असतो. तर या संख्या यापुढे संपूर्ण जगामध्ये ज्या वापरल्या जातील त्या संख्या जर आपण वापरल्या तर ते सर्वांसाठी सोयीचं होईल. आणि म्हणून या इयत्तेच्या 4थीपासून पुढे म्हणजे इयत्ता 5वीपासून आपण संख्यालेखनामध्ये सर्वत्र सारखेपणा राहावा म्हणून आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वापरणार आहोत. आता देवनागरी संख्याचिन्हे ती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ही 10 म्हणजे 0 त्याच्यात आहे. ही 10 संख्याचिन्हे देवनागरी संख्याचिन्हे आहेत. आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे हीच संख्याचिन्हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांमध्ये आपण अशी लिहितो: 4, 5, 6, 7, 8, 9 आणि सुरुवातीला हा 0. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे देखील 10 म्हणजे ही देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे आहेत आणि ही आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आहेत. आणि या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचा उपयोग आपल्याला सर्वत्र संख्यालेखनात सारखेपणा राहावा म्हणून इयत्ता 5वीपासून यांचा उपयोग आपल्याला करावायचा आहे. नंतर या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवातीला मोजसंख्यांमध्ये आपण पाहिलं की 1 पासून सुरुवात केली. विद्यार्थ्यांना सांगितल्यावर वर्गामध्ये जर समजा विद्यार्थी असतील, एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं की मुलांची संख्या मोजा, तर तो विद्यार्थी अशीच सुरुवात करेल. 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने तो काउंट करायला लागेल. मग त्या ठिकाणी तो मोजायला लागला म्हणजे त्या संख्यांचा उपयोग तो करतो आहे
म्हणजेच मोज संख्यांचा उपयोग तो करीत आहे. तर या ठिकाणी त्या मोज संख्यांचा उपयोग त्याने केला आणि 1 पासून त्याने सुरुवात केली. परंतु समजा वर्गात कोणीच नाही, वर्ग रिकामा आहे आणि मुलाला सांगितलं की मुलांची संख्या मोज. मग त्या ठिकाणी तो आपल्याला असं उत्तर देईल, सर तर वर्गात कोणीच नाही आहे, कुणीच नाही, काहीच नाही. याचा अर्थ त्यासाठी एक चिन्ह वापरलं गेलं, ते म्हणजे 0. काहीच नाही याच्यासाठी 0 हे चिन्ह वापरलं गेलं आणि 0 या शब्दात त्याचं वर्णन केलं गेलं, म्हणजे ती लिपी वापरली गेली. आपण आपल्या भाषेमध्ये 0 म्हणतो, इतर राज्यांमध्ये त्याला वेगळा शब्द असेल किंवा इंग्लिशमध्ये 0 आहे, तसं मराठीमध्ये आपण त्याला 0 म्हणतो. आणि मग काहीच नाही याच्यासाठी 0 हे चिन्ह वापरलं गेलं आणि मग हे 10 अंक पूर्ण झाले. मग नैसर्गिक संख्यांची सुरुवात या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने असंख्य संख्या आपल्याला सांगता येतील. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. नैसर्गिक संख्यांनाच आपण मोज संख्या असं देखील म्हणतो. मी अगोदरच सांगितलं नैसर्गिक संख्या आपण त्यांना का म्हणतो. इंग्लिशमध्ये यांना नॅचरल नंबर असं म्हणतात, नॅचरल नंबर्स. आणि नैसर्गिक संख्यांची म्हणजे नॅचरल नंबर्सची सुरुवात कुठून होते, 1 पासून. तर पुढे असंख्य अनंत अशा संख्या आहेत. आणि मग पुढे काहीच नाही याच्यासाठी आपण 0 हे चिन्ह वापरलं. 0चा शोध लागल्यानंतर त्या संख्यांचा समूह, तो ग्रुप पूर्ण झाला. काहीच नाही याच्यासाठी देखील आपण चिन्ह वापरलं आणि म्हणून मग तो एक ग्रुप तयार झाला, संख्यांचा गट तयार झाला, तो म्हणजे 0, 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने अनंतापर्यंत. तर हा नैसर्गिक संख्यांचा समूह आहे आणि हा पूर्ण संख्यांचा, कारण याच्यात 0 देखील आला. आणि पूर्ण संख्यांच्या समूहाला होल नंबर्स असं आपण म्हणतो. मग आता हे जे संख्याचिन्ह आहेत किंवा ह्या ज्या संख्या आहेत त्या आपण सर्व आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह वापरणार आहोत. आंतरराष्ट्रीय म्हणजेच काय, जागतिक स्तरावर वापरल्या जाणारी संख्या किंवा संख्याचिन्हे. आणि ही संख्याचिन्हे किती आहेत, 10 आहेत. आता ही संख्याचिन्हे 10 म्हणजे 0 पासून 9 पर्यंत ती आहेत. तर या संख्याचिन्हांचा उपयोग करूनच आपण संख्यालेखन करत असतो. आणि या संख्यालेखनामध्ये अंकांच्या स्थानानुसार, संख्येतील अंकांच्या स्थानानुसार आपण त्यांची किंमत ठरवत असतो. म्हणून या संख्यालेखन पद्धतीला दशमान संख्यालेखन पद्धती असं म्हणतात. इंग्लिशमध्ये याला डेसिमल सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपण सुरुवातीला मोजसंख्या म्हणजे काय आणि त्या ठिकाणी त्या मोजसंख्यांसाठी कोणती लिपी, कोणते संख्याचिन्ह वापरले गेले ते आपण पाहिले. त्याच पद्धतीने देवनागरी संख्याचिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह यांची माहिती पाहिली. आणि आता यापुढे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हेच का वापरायचे आहेत ते आपण पाहिलं. आणि नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या याच्यातील फरक तो देखील सांगितला. आणि दशमान संख्यालेखन पद्धत म्हणजे काय हे पण आपण पाहिलं. आता या ठिकाणी तुम्हाला ह्या 2 मुद्द्यांवर, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या, याच्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या ठिकाणी मुलं गोंधळ करतात. तर मुलं काय करतात बघा, प्रश्न जर असा असेल, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर त्या ठिकाणी त्यांचं उत्तर 1 असतं, ते बरोबर आहे. पण प्रश्न जर असा असेल, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, तर मुलांचं उत्तर 1च असतं. म्हणजे ते 1च उत्तर देतात.
तर या ठिकाणी पूर्ण संख्या म्हटली म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या आपल्याला 0 सांगावी लागेल. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 0. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. प्रश्न व्यवस्थित पाहिल्यानंतर त्याचं उत्तर आपण व्यवस्थित लिहायचं. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. सर्वात मोठी आपल्याला सांगता येत नाही. सर्वात लहान नैसर्गिक संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या 0. मात्र सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक पण सांगता येत नाही आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या पण सांगता येत नाही. पण सर्वात लहान सांगता येतात आपल्याला नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात लहान पूर्ण संख्या 0. हा गोंधळ न करता आपण त्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थीपर्यंत तुम्ही लक्षपर्यंतच्या संख्या अभ्यासलेल्या आहेत किंवा 1000, 10,000 म्हणजे 5 अंकी ते 6 अंकी संख्या तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण आता त्या पुढील संख्या अभ्यासणार आहोत. त्यासाठी अगोदर 1 पासून आपण सुरुवात करू. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्या या ठिकाणी आपण आता बघूया. मग त्याच्यात 1 अंकी संख्यांपासून बघूया आणि 1 अंकी संख्यांपासून मग पुढे या वर्गात आपण जे शिकणार आहोत 7 अंकी, 6 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, 8 अंकी, त्यांची ओळख, त्यांचं लेखन वाचन ते आपण या ठिकाणी आता बघूया. सुरुवातीला 2 अंकी, 1 अंकी ते पुढे मग अब्जपर्यंत म्हणजे 9-10 अंकी संख्यांपर्यंत जाऊया. तर या ठिकाणी सुरुवातीला 1 अंकी संख्या सर्वात लहान संख्या कोणती हे तुम्हाला सांगता येईल. तर ती 1 अंकी संख्या सर्वात लहान म्हणजे 1 आणि सर्वात मोठी संख्या 9. नंतर 2 अंकी संख्या सर्वात लहान संख्या येईल 10 आणि 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99. 9मध्ये 1 मिळवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 अंकी संख्या मिळते आणि ती सर्वात लहान असते 2 अंकी संख्या. आणि 10 ते 99 याच्या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत त्या सर्व 2 अंकी आणि त्याच्यात 2 अंकीमध्ये सर्वात लहान 10 आणि सर्वात मोठी 99. 3 अंकी मग आता 99मध्ये 1 मिळवल्यानंतर आपल्याला 3 अंकी संख्या मिळते 100 मिळतो आपल्याला. आणि ती 100 म्हणजे काय? मग 3 अंकी संख्या झाली. आणि म्हणून सर्वात लहान 3 अंकी संख्या 100 आणि 100पासून पुढे 101, 102, 103 अशा पद्धतीने आपण जर बोललो किंवा लिहिलं तर आपल्याला 999 पर्यंत 3 अंकी संख्या मिळतील. आणि म्हणून सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 999. 999मध्ये परत 1 मिळवल्यानंतर आपल्याला पुढची संख्या मिळते ती म्हणजे 1000 आणि ही संख्या आहे 4 अंकी. सर्वात लहान 4 अंकी संख्या 1000, कारण 999मध्ये 1 मिळवल्यानंतर लगेच ही संख्या येते आणि ती 4 अंकी होते आणि ही पहिलीच 4 अंकी संख्या आहे. म्हणून सर्वात लहान 4 अंकी संख्या 1000 आणि पुढे मग 1001, 1002, 1003 अशा पद्धतीने लिहिलं आपण तर कुठपर्यंत जाऊ? 4 अंकी संख्या 9999. तर 9999 ही सर्वात मोठी 4 अंकी संख्या आहे. आणि याच्या पुढची संख्या येते ती म्हणजे याच्यात 1 मिळवल्यानंतर ती येते ही संख्या म्हणजे आपण तिला म्हणतो 10,000. आणि ही सर्वात लहान 5 अंकी संख्या आहे. आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती होईल? 99,999. परत याच्यात 1 मिळवल्यानंतर आपल्याला पुढे संख्या मिळेल ती म्हणजे 1,00,000.
ही सर्वात लहान 6 अंकी संख्या आहे. सर्वात लहान 6 अंकी संख्या 1 लक्ष म्हणजे 1 लाख असं देखील आपण त्याला म्हणतो. आणि 1 लाखापासून किंवा 1 लक्षापासून पुढे 9 लक्ष, 9,99,999 ही सर्वात मोठी 6 अंकी संख्या आपल्याला मिळेल. आणि परत याच्यात 1 मिळवला तर आपल्याला पुढची संख्या मिळते 7 अंकी आणि ती म्हणजे 10 लक्ष. बरोबर. ही 6 अंकी संख्या आहे सर्वात मोठी. याच्यात 1 मिळवल्यानंतर आपल्याला मिळेल 7 अंकी संख्या आणि ती म्हणजे 10 लक्ष. आणि सर्वात मोठी 7 अंकी संख्या मग 99,99,999. सर्वात लहान 7 अंकी संख्या 10 लक्ष आणि सर्वात मोठी 7 अंकी संख्या 99,99,999. आपण इयत्ता 4थीपर्यंत एवढ्या संख्या अभ्यासलेल्या आहेत. म्हणजे 6 अंकी संख्या म्हणजे 1 लक्षपर्यंतच्या संख्या म्हणजे 1 लाखापर्यंतच्या संख्या. 4थीपर्यंत त्यांचं वाचन आणि लेखन आपण केलेलं आहे, त्या संख्या अभ्यासलेल्या आहेत. तरी देखील इयत्ता 5वीमध्ये आपल्याला 6 अंकी संख्यांची ओळख आणि त्यांचं वाचन लेखन देखील करायचं आहे. तसंच त्याच्या पुढील ज्या संख्या आहेत म्हणजे ज्या 7 अंकी असतील, 8 अंकी असतील, 9 अंकी असतील, 10 अंकी असतील, त्या देखील आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यांचं वाचन आणि लेखन आपल्याला करायचं आहे. आता सर्वात मोठी 7 अंकी संख्या ती म्हणजे 99,99,999. याच्यामध्ये 1 मिळवल्यानंतर आपल्याला मिळेल पुढे कोटी, 1 कोटी ही संख्या मिळेल. ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळाली. 1 कोटी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. कोटीपर्यंतची जी संख्या असते ती संख्या 8 अंकी असते आणि एकापुढे जे शून्य असतात ते 7 असतात. म्हणजे ती संख्या किती अंकी आहे आणि त्या संख्येच्या एकापुढे किती शून्य आपण देतो. ती संख्या कोटी व्हायची असेल तर किंवा लक्ष व्हायची असेल तर एकापुढे किती शून्य येतात हे देखील आपल्याला माहिती हवं. मग कोटीपर्यंतची संख्या होण्यासाठी 1 कोटी ही संख्या लिहायची असेल तर त्याच्या पुढे किती शून्य येतील. 7 शून्य. आणि कोटीपर्यंतच्या संख्या ज्या असतील त्याच्या पुढे कोटीच्या स्थानाच्या पुढे जे अंक असतील ते 7 असतील. आता या ठिकाणी सर्वात लहान 8 अंकी संख्या आहे 1 कोटी आणि सर्वात मोठी ती येईल 9,99,99,999. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 9,99,99,999. सर्वात लहान 8 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 8 अंकी संख्या आपण या ठिकाणी पाहिली. आणि 8 अंकी संख्या म्हटली म्हणजे कोटीच्या स्थानापुढे किती अंक येतील. 7 अंक यायला पाहिजे. किंवा 1 कोटी म्हटलं की एका पुढे आपण एका पुढील शून्यांची संख्या जी ती 7 यायला हवी. म्हणजे ती संख्या 8 अंकी होईल. म्हणजे आपण 1 अंकी सर्वात लहान, सर्वात मोठी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 8 अंकापर्यंत पाहिलं. नंतर 9 अंकी जर आपण संख्या घेतली
तर 9,99,99,999 1 मिळवल्यानंतर आपल्याला 10 कोटी ही संख्या मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये अब्ज इथं 8 अंकी संख्यांपर्यंत आपण घेतलं. याच्या पुढे देखील आपल्याला संख्या मिळतील. याच्या पुढे देखील स्थानं आहेत. अब्जच्या पुढे आता या ठिकाणी कोटी, दशकोटी, नंतर अब्ज, दशअब्ज, त्याच्या पुढे खर्व, निखर्व, पद्म, महापद्म आणि परत नील, दशनील, शंख, दशशंख अशा खूप मोठ्या मोठ्या संख्या आहेत. परंतु आपण अब्जपर्यंतच्या संख्याच लक्षात घेतो किंवा त्यांचं वाचन लेखन करत असतो. आणि त्याच्या पुढच्या जर संख्या आपल्याला वाचायच्या असतील किंवा तयार करायच्या असतील तर त्यासाठी आपण त्यांचं वाचन वेगळ्या स्वरूपात करतो. आणि ते कसं करतो हे आपण जेव्हा संख्यांचं वाचन बघू त्यावेळेस तुम्हाला ते सांगितलं जाईल. त्यावेळेस आपण ते वाचन बघूया. म्हणजे नेहमीप्रमाणे स्थानानुसार वाचन कसं करतात ते देखील आपण पाहणार आहोत. आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसं वाचन करता येईल ते देखील आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत RR इझी फॉर लर्न या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढील माहिती आपण लवकरच पाहूया. तर आता आपण पाहूया की कोणतीही संख्या आपल्याला अचूक जर वाचता यावीशी वाटत असेल तर आपण त्यासाठी हे नियम व्यवस्थित जर पाहिले तर आपल्याला निश्चितच संख्या जी आहे ती अचूक वाचता येणार आहे. कोणतीही संख्या अचूक वाचण्यासाठी या ठिकाणी जे 2 नियम दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी आता पाहूया. संख्येतील उजवीकडून डावीकडे स्थानं आपल्याला ओळखता यायला पाहिजे. जसे या ठिकाणी बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी ही जी स्थानं आहेत ही उजवीकडून डावीकडे आपल्याला ती पाठ देखील हवीत आणि संख्येमध्ये ओळखता देखील यायला हवीत. जर आपल्याला ही स्थानं ओळखता आली तर निश्चितच आपल्याला कोणतीही संख्या अचूक वाचता येईल, हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे संख्येचे आपल्याला गट पाडता यायला पाहिजे. आता गट पाडणं अगदी सोपं आहे. जर आपली संख्येतील अंकांची स्थानं पाठ असतील, ती ओळखता आली तर आपण त्यांचे गट देखील सोप्या पद्धतीने पाडू शकतो. आता या ठिकाणी गट पाडायचे आहेत, त्यातही शतक स्थानचा अंक जो आहे तो एकटाच आपल्याला वाचायचा आहे. संख्येचं वाचन करत असताना अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहतो आहे की आपल्याला काय करावं लागेल. तर शतक स्थानचा अंक जो आहे तो एकटाच आपल्याला वाचायचा आहे आणि इतर उरलेले जे अंक आहेत त्यांचे 2-2चे गट करायचे आहेत. आणि तसं केल्यानंतर ती संख्या आपण सहज वाचू शकतो. आता या ठिकाणी या नियमाप्रमाणे आपण शतक स्थानचा अंक हा एकटाच वाचणार आहेत आणि इतर जे अंक आहेत त्यांचे 2-2चे गट करूया. नंतर हा एक गट, हा एक गट. आता या ठिकाणी हा एकटा आहे तर या ठिकाणी बघा हा 2चा गट केला आपण. नंतर शतक स्थानचा अंक तो एकटाच आपण वाचणार आहोत. नंतर 63 हा एक गट केला. नंतर 61चा गट, कारण नियम काय, उरलेले अंक शतक स्थानचा अंक एकटाच आणि उरलेले अंक 2-2च्या जोडीने वाचायचे आहेत आपल्याला. आणि त्या 2-2च्या जोड्या कशाच्या आहेत, कोणत्या स्थानाच्या आहेत ते पण लक्षात घ्यायचं आपल्याला. आता या ठिकाणी एकक, दशक अशी ही जोडी आहे 2 अंकांची. नंतर हजार, 10,000ची जोडी आहे आणि नंतर लक्ष, दशलक्षची जोडी आहे आणि नंतर कोटी, दशकोटीची जोडी. त्याच्यामध्ये एकटाच फक्त 5 आहे. याच्या जोडीला दशकोटीचं स्थानी असणारा अंक तो नाही. मग आता जोड्या झाल्या. तर आता ह्या जोड्या झाल्यानंतर या ठिकाणी ज्या संख्या आहेत
त्यांना आपण त्या संख्या लिहून घेऊ. 5 61 नंतर 63 आणि हा 5 आणि 89. मग आता ही संख्या अशा पद्धतीने जोड्या केल्यानंतर ही संख्या आपल्याला सहज वाचता येईल. आता बघा, 5 दशकोटी आणि कोटी या गटात तो आहे म्हणून 5 कोटी. नंतर हा 61 दशलक्ष आणि लक्ष या गटात तो आहे आणि म्हणून त्याला आपण 61 लक्ष असं वाचू. म्हणजे 5 कोटी 61 लक्ष 63,000 500 शे म्हणजे काय शतक 100 589. 2 अंकी 3 अंकी संख्या आपण सहज वाचू शकतो. आता ही संख्या अशा पद्धतीने जोड्या करून गट करून त्यांच्या स्थानानुसार त्या जोड्या लक्षात घेऊन आपण ती संख्या सहज वाचू शकतो. 5 कोटी 61 लक्ष 63,000 589. अशा पद्धतीने अजून आपण दुसरी संख्या घेऊया. आता ही संख्या 5 कोटी 61 लक्ष 63,000 589. अशा पद्धतीने ही संख्या आपण वाचू शकतो आणि त्याचं अक्षरात लेखन हे अंकात दिलेले आहे, हे अक्षरात आपण लिहिले. नंतर अजून दुसरं उदाहरण घेऊया. आपण एखादी दुसरी संख्या घेऊया आणि त्या संख्येचं वाचन या ठिकाणी करूया. तर दुसरी संख्या घेऊ आपण. आता या ठिकाणी आपल्या नियमानुसार शतकाचा हा गट एकटाच शतक हा एकटाच वाचतो आपण. नंतर उरलेले 2-2चे गट करूया आणि नंतर मग ह्या संख्या 33 40 0 म्हणजे काहीच नाही. मग त्या ठिकाणी ते स्थान आपण वाचणार नाही. नंतर 1 आणि हा 60 म्हणजे ही संख्या आपण अशी वाचणार 33 कोणत्या गटात आहे कोटीच्या. कोटी दशकोटी म्हणजेच कोटीच्या 33 कोटी 40 लक्ष दशलक्षच्या गटात तो आहे म्हणजे 40 लक्ष आणि 1000 10,000च्या गटात 0 आहे. 0 आपण वाचणार नाही म्हणजे 1000चं स्थान या ठिकाणी वाचलं जाणार नाही कारण ते 0 आहे. 0,000 आणि 0 10,000 त्या ठिकाणी आहेत म्हणून. म्हणजे 33 कोटी 40 लक्ष 160. अशा पद्धतीने ही संख्या आपण जर हे नियम व्यवस्थित लक्षात ठेवले तर कोणतीही संख्या अचूक अशा पद्धतीने आपण वाचू शकतो. आता या ठिकाणी गट पाडून आपण ह्या संख्या शिकलो. आता ह्या संख्या कॉमा देऊन देखील आपण पाहणार आहोत, त्यांचं वाचन पाहणार आहोत. तर पुढे त्या संख्यांचं वाचन आणि लेखन म्हणजे संख्या अक्षरात दिलेल्या असतील
तर अंकात आपल्याला लिहिता यायला पाहिजे, अंकात दिलेल्या असतील तर अक्षरात लिहिता यायला पाहिजे. ते आपण पुढे पाहूया. आपण संख्या अचूक वाचनासाठी जे 2 नियम पाहिले त्यानुसार आता या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत. त्या संख्या आपण अक्षरात लिहिणार आहोत. आणि अक्षरात लिहिण्यासाठी जसं आपण वाचन करतो तेच अक्षरात लिहितो. म्हणून जे 2 नियम आपण याआधी अभ्यासले त्या नियमांचा उपयोग करून गट करून ही संख्या आपण बरोबर वाचणार आहोत. आणि त्यासाठी गट करताना मी याआधी त्या संख्येच्या अंकांखाली 2-2च्या जोड्या केल्या होत्या, त्याच्यात आपण अंडरलाईन केली होती. तर त्याऐवजी आपण कॉमा देऊन देखील त्या संख्या वाचू शकतो. म्हणजे कॉमा देणं हे त्या ठिकाणी योग्य ठरेल. आणि कॉमा दिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की ती संख्या आपण कशी वाचायची. आणि म्हणून जसे अगोदर सांगितलं की पहिला जो गट आहे तो म्हणजे शतक हा एकटाच वाचतो, परंतु कॉमा द्यायचा असेल तर पहिला गट तो 3चा राहील, नंतरचे जे गट आहेत ते 2-2चे राहतील. म्हणजे ही संख्या आता आपण उजवीकडून डावीकडे जी संख्येची स्थानं आहेत, संख्येतील अंकांची स्थानं, ती आपल्याला ओळखता यायला हवीत. आणि नंतर मग आपण ती संख्या वाचू किंवा ते आपल्याला बोलता यायला हवी एककाकडून पुढे उजवीकडून डावीकडे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. आता 6 अंक कोटीच्या स्थानाला येत आहे आणि म्हणून ही संख्या आपण कशी वाचणार? 6 कोटी 24 लक्ष 70,000 215. म्हणजे बघा 215 नंतर 1000 10,000 म्हणजे 70,000 झाले. 1000 आणि 10,000च्या स्थानाला ती 2ची जोडी ही 1000 10,000च्या स्थानी म्हणजे 70 येतो आहे आणि म्हणून 70,000. आणि लक्ष, दशलक्ष या स्थानाला 24 ही संख्या येते म्हणून 24 लक्ष. आणि नंतर कोटी 6 कोटी आहेत म्हणून 6 कोटी 24 लक्ष 70,215. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील कॉमा देऊन आपण गट करूया. आणि एकक, दशक बोलूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. म्हणून ही संख्या देखील कोटीपर्यंतची आहे. 3 कोटी 2 लक्ष 72,000 148. अशी ती संख्या अक्षरात लिहिली जाईल. नंतर पुढची संख्या त्याचेही गट करू. पहिला गट 3चा, नंतर 2-2चे. एकक, दशक बोलायचं. एकक, दशक, शतक हे उजवीकडून डावीकडे स्थान आपल्याला पाठ नसतील तर आपल्याला संख्या वाचता येणार नाही. म्हणून महत्त्वाचं ते की एकक, दशक, शतक आपल्याला यायला पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. दशकोटी म्हणजे 33 कोटी 40 लक्ष 160. 33 कोटी 40 लक्ष 160. नंतर पुढची संख्या तिचे गट करूया. ही संख्या अगोदरच आपण अभ्यासली आहे.
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी म्हणजे 50 कोटी 7,315 अशा पद्धतीने दिलेल्या संख्या आपण अक्षरात लिहू शकतो आणि यांचं वाचन इंग्लिशमध्ये देखील आपण त्या पद्धतीने करू शकतो. जसे आपण मराठीमध्ये संख्यांची प्लेस व्हॅल्यू म्हणजे प्लेसेस आपल्याला माहीत आहेत, त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये देखील आपल्याला ते यायला हवं. इंग्लिशमध्ये युनिटला अजून वन्स देखील म्हणतात. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅख, 10 लॅख, क्रोर, 10 क्रोर असे स्थानं प्लेसेस इंग्लिशमध्ये आहेत आणि ती जर आपली पाठ असतील तर इंग्लिशमधून देखील आपण संख्या वाचू शकतो. आता फॉर एक्झाम्पल ही संख्या इंग्लिशमधून कशी वाचता येईल? 6 करोड 24 लॅख, लक्षला आपण काय म्हणतो? लॅख. 24 लॅख 70,000, हजारसाठी कोणते? जसं मराठीमध्ये हजारचं स्थान तसं इंग्रजीमध्ये थाउजंडचं आहे, त्याला 1000 म्हणतात. 1000, 10,000, 1000, 10,000, 70,215. 6 crore 24 lakh 70,215 म्हणजे अशा पद्धतीने आपण सर्व संख्या इंग्लिशमध्ये देखील वाचू शकतो. म्हणजे फिगर्समध्ये दिलेल्या संख्या ह्या आपल्याला इन वर्ड्स अशा पद्धतीने लिहिता येतील. इंग्लिशमध्ये 6 म्हणजे स्पेलिंग आपल्याला लिहावं लागेल. 6 crore, क्रोरची स्पेलिंग त्याच्यासाठी यायला पाहिजे आपल्याला, बरोबर? CRORE, क्रोर. नंतर पुढे लॅख, ती स्पेलिंग LAKH, ही स्पेलिंग आपल्याला यायला पाहिजे. म्हणजे अशा ज्या स्पेलिंग आहेत त्या आपल्याला येतील तर आपण त्या संख्या सहज लिहू शकतो. सहज आपल्याला त्या संख्या लिहिता येतील इंग्लिशमध्ये देखील. आता यानंतर आपण संख्या ह्या अक्षरात दिलेल्या असतील त्या अंकात कशा लिहायच्या त्या पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अक्षरात दिलेली संख्या अंकात लिहिणार आहोत. या ठिकाणी 5 संख्या अक्षरात दिलेल्या आहेत, त्या संख्या आपण अंकात लिहूया. तर अंकात लिहिण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आपण त्या संख्या लिहिणार आहोत, जेणेकरून आपली ती संख्या, तयार होणारी संख्या या अक्षरी संख्येला बरोबर जुळायला हवी किंवा ती बरोबर यायला हवी. म्हणजे एकही स्थान त्या ठिकाणी चुकणार नाही अशा पद्धतीने आपण ती संख्या लिहूया. आता त्याच्यासाठी काय करायचं? तुम्ही जर ही संख्या उलट वाचत गेलात तर त्यानुसार जर लिहिली तर ती संख्या कधीही चुकणार नाही. तर या ठिकाणी आपण बघूया. पहिल्याने काय आहे? 20 लिहूया. नंतर पुढे 520 इथपर्यंतची संख्या ही बरोबर झाली. नंतर पुढे 15,000 म्हणजे हजाराच्या स्थानी आपल्याला काय लिहायचं आहे? 15. एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 15,520 ही संख्या इथपर्यंत आपली बरोबर झाली. नंतर पुढे लक्ष आहे, लक्ष येत आहे. इथं किती लक्ष आहे? 3 लक्ष आहे. मग तिथं त्या ठिकाणी आपण जी संख्या अंकात लिहितो आहे त्या ठिकाणी लक्षाचं स्थान येतं आहे का बरोबर ते बघूया आणि तिथं 3 लिहायचं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. किती लक्ष? 3 लक्ष. म्हणजे 3,15,520 ही संख्या आपली आपण अशा पद्धतीने जर लिहिलं तर चुकणार नाही. आता या ठिकाणी ठीक आहे, ही सर्व स्थानं होती. काही संख्यांमध्ये
काही स्थानं नसतात, तर मग त्यावेळेस आपण काय करणार, तर त्यावेळेस काही उदाहरणं आपण तसे घेतलेले आहेत, त्यावेळेस आपण बघूया. आता या ठिकाणी 6 नंतर पुढे कशाचं स्थान आहे, हजाराचं, आणि किती हजार आहेत, 8000. मग जोपर्यंत हजाराचं स्थान येत नाही तोपर्यंत आपण शून्य लिहित जायचं. मग आता एकक, दशक, शतक, हजार, किती हजार, 8000. म्हणजे मग हजाराच्या स्थानी आपण 8 लिहायचा. आणि पुढे कोटी आहे, मधले स्थानं 1000, 10,000, लक्ष हे या ठिकाणी दिसत नाही आपल्याला. मग पुढे काय आहे, कोटी. मग कोटीचं स्थान जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण शून्य लिहूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. किती कोटी, 7 कोटी. म्हणजे आपली जी संख्या आहे आपण जर अशी लिहिली तर कधीही चुकणार नाही, कारण या ठिकाणी जी स्थानं येत आहेत तीच तिकडे देखील येत आहेत अंकी लिहिलेल्या संख्येमध्ये, म्हणून ती संख्या चुकणार नाही. बघा, 7 कोटी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 7 कोटी. 8,000 येत आहेत का, 8,000. एकक, दशक, शतक, हजार, आणि 6 एकक आहेत, म्हणजे 7 कोटी 8,006 ही संख्या अगदी बरोबर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, अचूक लिहू शकतो. त्याच पद्धतीने इथं 50, पहिल्याने 50 लिहिला, नंतर पुढे लक्ष आहेत, 2 लक्ष. आता जोपर्यंत लक्षाचं स्थान येत नाही तोपर्यंत आपण शून्य लिहू. काही मुलं काय करतात, ही संख्या 15, 2, 50, म्हणजे 15 कोटी 2 लक्ष 50, 15 कोटी 2 लक्ष 50 असं झालं, असं त्यांना वाटतं. पण तसं आपण करायचं नाही, उलट लिहत जायचं स्थानानुसार. जोपर्यंत ते स्थान आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण शून्य घ्यायचे. आता 50 लक्षाचं स्थान अजून आलेलं नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. आता लक्षाचं स्थान आलं, किती लक्ष, 2 लक्ष, 2 लक्ष, 2 लक्ष 50. इथपर्यंतची संख्या आपण बरोबर लिहिली. आता पुढे काय आहे, कोटी. मग कोटीचं स्थान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण शून्य ठेवायचे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. किती कोटी, 15 कोटी. तर बघा, 15 कोटी 2 लक्ष 50, 15 कोटी 2 लक्ष 50. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. 15 कोटी 2 लक्ष 50 ही संख्या बरोबर तयार झाली. नंतर पुढची संख्या आहे 500. नंतर हजाराच्या स्थानाला 17 लिहायचं आपल्याला. एकक, दशक, शतक, हजार, 17,000, 500 आणि 9 अब्ज आहेत. मग आता जोपर्यंत अब्जाचं स्थान आपल्याला मिळत नाही, अब्जाचं स्थान मिळालं तेव्हा आपण 9 लिहून टाकू, तोपर्यंत आपण शून्य द्यायचे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज. 9 अब्ज, 9 अब्ज 17,500. अशा पद्धतीने आपली संख्या अचूक तयार होईल. त्याच पद्धतीने या ठिकाणी 750 लक्ष आहे. आता ही संख्या वेगळ्या पद्धतीने स्कॉलरशिप असेल, स्पर्धा परीक्षा असेल, त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या संख्या विचारल्या जातात. मी अगोदर तुम्हाला बोललो होतो की खूप मोठ्या संख्या असतील तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं वाचन केलं जातं. तर ते वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन आपण यानंतर बघणारच आहोत. पण या ठिकाणी हे उदाहरण आलं तर 750 हे लक्षाच्या स्थानी यायला पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत लक्ष येत नाही तोपर्यंत आपण काय ठेवायचा, शून्य घ्यायचं त्या ठिकाणी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. आता हे लक्षाचं स्थान आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. इथे पुढे लक्ष येईल. आता किती लक्ष आहेत
750 लक्ष, म्हणून लक्षाच्या स्थानावर डायरेक्ट 750 लिहून टाकायचे. म्हणजे ही संख्या 750 लक्ष झाली. आणि लक्ष म्हटलं म्हणजे त्याच्यावर पुढे किती शून्य राहतील? 5. 1 लक्षावर आपण किती शून्य ठेवतो? एकावर 5 पुढे. आणि इथं तर 750 लक्ष आहेत, म्हणून त्याच्यावर पुढे 5 शून्य घेतले आपण. म्हणजे ही संख्या जर आपण स्थानानुसार पाहिली तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी तशी पाहिली तर 7,50,00,000 अशी ती आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी अशा पद्धतीने विचारलं जातं, तर त्या ठिकाणी घाबरून जाण्याचं कारण नाही. नियमानुसार आपण जसं शिकलो त्या पद्धतीने लिहायचं आणि कधीच मग ती संख्या आपण चुकणार नाही, अचूक ती संख्या राहील. मग अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे नंबर्स इन वर्ड्स दिले होते ते फिगर्समध्ये लिहिले. रीड द नंबर्स अँड राईट इन द फिगर्स. म्हणजे दिलेल्या संख्या ह्या आपण अंकात लिहिल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने संख्यांचं वाचन कसं केलं जातं ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. याआधी आपण संख्येतील अंकांचं स्थान उजवीकडून डावीकडे कशा पद्धतीने त्यांचे गट पडले आणि त्यानुसार ते वाचन आपण केलं. आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे संख्यांचं वाचन कसं करता येईल ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर आता एक संख्या या ठिकाणी घेतली आहे 7,325. नेहमीप्रमाणे त्या संख्येचं वाचन आपण असं करत असतो 7,325 याप्रमाणे. परंतु अजून वेगवेगळ्या पद्धतीने या संख्येचं वाचन कसं करता येईल तर या ठिकाणी बघा 7,000, 3 शतक, 2 दशक, 5 अशा पद्धतीने देखील वाचन करता येईल. त्याच्या आधी 7325 असं देखील वाचन करता येईल. आता वर्ष जे आहे आपण 1947, 1985, 1500 सनावड्या ज्या आहेत इतिहासातील त्या आपण अशा पद्धतीने वाचत आलेलो आहोत किंवा सांगत आलेलो आहोत. 1947 नंतर 1985, 1500 अशा देखील ह्या संख्या आपण वाचतो. आणि याप्रमाणेच ही संख्या देखील 7325 अशी आपण वाचू शकतो. त्याच पद्धतीने हजार, शतक आणि दशक आणि एकक स्वरूपात ही संख्या 7,000, 3 शतक, 2 दशक, 5 एकक म्हणजे प्रत्येक अंकाचं स्थान बोलून किंवा सांगून आपण ती संख्या वाचू शकतो. त्याच पद्धतीने अजून वेगळं वाचन या संख्येचं कसं करता येईल 732 दशक. म्हणजे दशकाच्या स्थानाला डायरेक्ट आपण काय लिहिलेलं आहे 732 एकक दशक. या ठिकाणी अंडरलाईन मी केली आणि दशकाचं स्थान ते येतं आहे 732 हा एकक, म्हणून आपण 732 दशक 5 एकक असं देखील या संख्येचं वाचन करू शकतो. त्याच पद्धतीने 7,032 दशक 5 एकक, 7,032 दशक 5 एकक या पद्धतीने देखील या संख्येचं वाचन करता येईल. तसंच 73 शतक 2 दशक 5 एकक म्हणजे शतक, दशक आणि एकक स्वरूपात या संख्येचं वाचन असं देखील करता येईल. म्हणजे दिलेली संख्या ही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वाचता येते, परंतु स्थान त्या अंकाचं योग्य पद्धतीने दर्शवून आपण ती संख्या अचूक अशी वाचू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ही संख्या वाचता येईल. परंतु आपण सर्वत्र दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा अभ्यासक्रमात सुरळीतता यावी म्हणून नियमित जसं वाचन करतो त्याप्रमाणे या संख्यांचं वाचन आणि लेखन
करत असतो. परंतु विविध स्पर्धा परीक्षा असतात, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या बुद्धिमत्तेची चाचणी होत असते आणि म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपात संख्या विचारल्या जातात आणि त्या संख्यांचा अर्थ आपण व्यवस्थित लावायला हवा आणि ती संख्या म्हणजे नेमकी कोणती आहे ते आपल्याला लिहिता किंवा ओळखता किंवा वाचता यायला हवी. आता अजून मी तुम्हाला याआधीही सांगितलं होतं की अब्जच्या पुढे स्थानं आहेत आणि त्या संख्या मोठमोठ्या संख्या त्या लिहिणं सोयीचं व्हावं म्हणून आपण त्या कशा लिहितो. तर या ठिकाणी एक उदाहरण मी या ठिकाणी दाखवलेलं बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, निखर्व, पुढे अजून स्थानं आहेत भरपूर, परंतु त्यांचा उपयोग आपण करत नाहीत अभ्यासात. ती स्थानं आपण वापरत नाहीत आणि मग ह्या संख्या वेगळ्या स्वरूपात दाखवल्या जातात किंवा त्याचं वाचन वेगळ्या स्वरूपात केलं जातं. ते कसं, तर या ठिकाणी बघा 500 अब्ज म्हणजे अब्जच्या स्थानाला डायरेक्ट 500 लिहून घेतल्यानंतर ती संख्या 500 अब्ज आपण वाचू शकतो, कारण ते अब्जच्या पुढे आहे आणि त्या पद्धतीने अब्ज हे स्थान लक्षात घेऊन अब्जच्या स्थानाला जी संख्या येते तेवढी संख्या घेऊन ती संख्या आपण वाचतो आहे. आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, अब्जच्या स्थानाला 500 घेऊन आपण ही संख्या 500 अब्ज अशी वाचणार आहोत. त्याच पद्धतीने ही संख्या वेगळ्या प्रकारे कशी वाचता येईल, तर बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, कोटीच्या स्थानाला पूर्ण 50,000 लिहून घेतले आणि मग ही संख्या आपल्याला 50,000 कोटी अशी देखील वाचता येईल. आता बघा, शासनामार्फत किंवा भारत सरकारने शेतकऱ्यांना किंवा विविध भागांमध्ये विकास कामांसाठी सरकार हे अनुदान देत असते आणि ते अनुदान किंवा तो निधी खूप मोठ्या प्रमाणात असतो. लाख कोटींमध्ये तो असतो किंवा हजार कोटींमध्ये तो असतो आणि म्हणून त्या संख्या सांगता याव्यात, बोलता याव्यात, लिहिता याव्यात, वाचता याव्यात म्हणून आपण या स्वरूपात त्या वाचत असतो किंवा सांगत असतो. आता अजूनही खूप मोठ्या मोठ्या संख्या असतात, खूप मोठ्या मोठ्या, खूप लहान लहान संख्या असतात, त्या 10च्या घातरूपात लिहिल्या जातात. त्या 10च्या घातरूपातील संख्या 7वीच्या वर्गापासून पुढे तुम्हाला अभ्यासाला राहील. तर आता तुर्तास आपण अशा पद्धतीने ह्या संख्यांचं वाचन करतात हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने संख्या ह्या वेगवेगळ्या प्रकारे जरी वाचल्या तरी त्या आपण समजून घेणं, लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये जे काही आपण संख्याज्ञानाबद्दल पाहिलं, पूर्ण अभ्यास केला, तर हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडला असेल अशी आशा बाळगतो आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ निश्चित लाईक करा आणि जर RR इझी फॉर लर्न हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.